बाजिंद भाग 26 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. एव्हाना दिवस उजाडला होता. सकाळची कोवळी सूर्यकिरणे घनदाट धुक्याला जाळत वातावरणात ऊब निर्माण करत होती. सूर्याची कोवळी सूर्यकिरणे सखारामच्या मुखावर पडली आणि त्याला जाग आली. सूर्यनारायणाच्या झिलमिल किरणात समोरच खंडोजी बसला होता. जणू सूर्य त्राटक लावले आहे. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. सखाराम दचकून जागा झाला व त्याच्या साथीदारांना जागे केले. आसपास केवळ माळरान होते. ते जिथे झोपले होते तेथे केवळ सपाट खडक होता. सखाराम व त्याच्या साथीदारांना काहीच समजत नव्हते. रात्री सावित्री समोर व शिर्क्यांच्या छावणीत बसून खंडोजी व सावित्रीचा भूतकाळ ऐकत कधी डोळा लागला समजला नाही. आणि जाग आली तर या पठारावर आणि समोर खंडोजीला पाहून तर त्याहून अधिक धक्का बसला होता. मोठ्या आवाजात सखाराम सूर्याकडे पाहत बसलेल्या खंडोजीला बोलला, तुम्ही कधी उगवला खंडोजीराव? सखारामच्या बोलण्याने भानावर आलेल्या खंडोजीने सावध होत आपले अश्रूंनी लबडबलेले डोळे पुसले व चौघांकडे पाहून बोलू लागला. मी? हे काय? तुम्ही उठायच्या अगोदर इथे येऊन बसलो होतो. आणि रात्री अचानक कुठे गायब झाला होता? रात्री आम्ही राजे श्रीक्यांच्या छावणीत होतो. आणि आता इथे कसे काय आलो? सखाराम बोलला. अहो, रात्री हेरगिरी करावी लागते. मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे. असतात न सांगण्यासारख्या कामगिरी. तुम्ही गाढ झोपेत होता आणि शिर्क्यांची छावणी इथून दूर गेली. मला भेटले ते सारे. फक्त तुमची झोपमोड करणे त्यांना ठीक वाटले नाही. सावित्री व मी उद्या भेटणार आहे. त्या अगोदर तुम्हाला वस्ताद काकांकडे घेऊन जातो. म्हणजे तुमचे काम मार्गी लागेल व मी सावित्रीसह आमच्या मार्गाने जाऊ. खंडोजीच्या स्पष्टीकरणाने मात्र सखारामची शंका दूर झाली. आसपासच्या परिसरात सुद्धा रात्रीच्या छावणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्यामुळे शंका दूर झाली. समोरच एका गाठोड्यात खाण्याचे पदार्थ पाहून सखाराम बोलला, हे जेवण तुम्ही आणलं काय खंडोजीराव? नाही, हे सावित्रीने तुमच्यासाठी ठेवले आहे. 2 घास खाऊन घ्या. आपण पुढचा प्रवास करू. जेवणाकडे पाहता चौघांचेही चेहरे खुलले. ते चौघेही भाकरीचा तुकडा मोडून खाऊ लागले. पोटात थोडी भर गेल्याने सखाराम व त्याची सोबती तरतरीत झाली. मल्हारी, सर्जा, नारायण व सखाराम चौघेही आनंदी होते. खंडोजी बोलला, गड्यानो, आज फक्त एक दिवस. आज मी तुम्हाला वस्ताद काकांच्या सुपूर्द करतो. तुम्ही उद्याच राजश्री शिवाजी महाराजांच्या खाजगी विभागात पोहोचते व्हाल. उद्याच तुम्ही राजश्री शिवाजी महाराजांच्या खाजगी विभागात पोहोचते व्हाल. तुमची समस्या कायमची मिटली जाईल. फक्त रात्र होण्याच्या आधी आपल्याला त्या गुप्त वाटेने जंगलात केवळ मला व काकांना माहीत असलेल्या गुहेत पोचायचे आहे. खंडोजीच्या बोलण्याने चौघे अजून आनंदी झाली. ते 5ही जण चालू लागले. धाडस करून सखाराम बोलला, खंडोजीराव, रात्री सावित्रीबाईसाहेब बोलत होत्या, तुम्ही शिवाजी महाराजांची गद्दारी केली असे बहिर्जी नायकांचे मत झाले होते. ती कथा ऐकता ऐकता झोप आली. तुम्हाला राग येणार नसेल तर ती कथा पुढे सांगशील का? एक दीर्घ श्वास घेऊन मल्हारी बोलला, राग? कसला राग गड्यानो? आता खंडोजीच्या आयुष्यात मानवी रुसवे फुगवे उरलेच नाहीत. आता जगतोय ते केवळ उपकारासाठी. असे बोलून खंडोजी त्याचा भूतकाळ पुन्हा कथन करू लागला. यशवंत माची. राजे येसाजीराव शिर्क्यांच्या तालमीत रातभर विचारात मग्न असलेल्या खंडोजीला काहीच सुचत नव्हते. भीमाला लढायला आपण उद्युक्त करून चूक केली असे त्याला वाटत होते. एक तर स्वराज्याची हरामखोरी आणि सावित्रीचा विरह, दोन्ही गोष्टी त्याला सतावत होत्या. डोळ्यात पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. सूर्यराव बेरड आपल्या नेकबाज इमानदार कडव्या फौजेला घेऊन यशवंत माची शेजारच्या डोंगरदरीत लपला होता. त्यांच्यावर कोणी हल्ला चढविला याचे रहस्य मात्र त्याला उलगडत नव्हते. इकडे बाजिंद व त्याच्या फौजेला सूर्यरावला शोधून मारल्याशिवाय चैन पडणार नव्हता. एकदा का बाजींचे गूढ दुसऱ्या व्यक्तीला समजले तर मात्र 100 वर्षाच्या तपस्येची राख रांगोळी होणार हे मात्र नक्की होते. दुसरीकडे वस्ताद काका मात्र यशवंत माची उद्याच्या उद्या स्वराज्यात आणण्यासाठी मावळ्यांच्या प्रमुख शिलेदाराची बैठक घेत होती. ते मोठ्या आवेशाने बोलू लागले, गड्यानो, उद्या जर यशवंत माचीवर भगवानही फडकला तर सारी मराठीशाही शेण घालेल तोंडात. यशवंत माचीवर हल्ला चढवायला आपली फौज अपुरी आहे,
पण जादा कुमक यायला खूप वेळ जाईल. त्यापेक्षा एक युद्धनीती वापरायची आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. हाकेच्या अंतरावर सूर्यराव बेरडांची फौज आहे. त्याचा पण यशवंत माची बरोबर जुना बदला आहे. याचा फायदा उठवत त्यांना सोबत घेऊया. यशवंत माचीच्या हद्दीत असलेल्या जंगलवाटा त्यांना चांगल्या ठाऊक आहेत. गड्यानो, तयारीला लागा. वस्ताद काकांचा आदेश मिळताच 1001 मावळ्यांचे पथक क्षणात तयार झाले. केवळ पायी हल्ला चढवायचा असल्याने पायीच यशवंत माचीकडे कूच करावी लागणार होती. वस्ताद काकांनी फौजेचे 2 भाग केले. यशवंत माचीच्या पाठीमागून अर्धी सेना जाऊन रात्रीच्या अंधारात दबा धरून बसेल. इशारीतीची खून मिळताच वाऱ्याच्या वेगाने यशवंत माचीवर मागून हल्ला चढवायचा. उर्वरित सेना घेऊन सूर्यराव बेरडाला गाठून मदतीची विनंती करून समोरून हल्ला करायचा. बस, अशी चोख योजना आखून पुढच्याच क्षणात सारी सेना वाटेला लागली. प्रत्येक मावळा शिस्तबद्ध होता. शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता. दरम्यान बाजींच्या सेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही सूर्यराव सापडत नसल्याने अर्ध्या धारकऱ्यांना चंद्रगडकडे जाण्याची आज्ञा केली व 5-50 धारकरी सोबत घेऊन त्याने सूर्यरावला शोधून काढण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या बाजींच्या गूढ विद्येचा वापर करून माकडे, घारी, गिधाडे, किड्या मुंग्यांना सांकेतिक आवाज काढून बोलवण्याचा निर्णय घेतला. बाजींनी एकाग्र ध्यान करून आत्मसात केलेल्या गूढ ज्ञानाचे सांकेतिक आवाज आसपासच्या वातावरणात सोडले. कीटक, मुंगी, घार, गिधाड यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेत बोलून त्यांना आपले कार्य करायला लावणारे गूढ ज्ञान खरोखर विलक्षण होते. सर्व काही बघता बघता जंगलातील अणुरेणू शहारले आणि मुंग्यांनी, घार, गिधाडांची गर्दी बाजींच्या भोवताली जमली. एक विलक्षण हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. जणू सृष्टीचा एक अशक्य भाग त्याचे स्वामित्व त्याच्याकडे असावे असे एक प्रकारचे हास्य होते ते. त्याने त्या गूढ व विचित्र आवाजात सभोवतालच्या प्राण्यांना संदेश देणे सुरू केले. सूर्यराव बेरड कुठे लपला आहे? त्याच्याकडे किती लोक आहेत? त्याच्याकडे लवकर जाण्याचा मार्ग काय? त्यांना जिथे आहे तेथे थोपवण्यासाठी मुंग्यांनी हल्ला चढवावा आणि या बदल्यात सर्व प्राण्यांना ताज्या मांसाची मेजवानी मिळेल असेही त्यांनी सांगून टाकले. त्याच्या त्या आदेशाने सर्व प्राणी त्वरित कामाला लागले व मजल दर मजल करत त्या गुप्त जागेत जिथे सूर्यराव यशवंत माचीवर हल्ले करण्याची नियोजने करत होता तेथे पोहोचते झाले. त्या अगोदर वस्ताद काकांच्या हेरांनी बातमी आणली की सूर्यराव बेरड कुठे लपला आहे. टाकोटाक वस्ताद काका व धारकरी हाती पांढरे निशाण घेऊन सूर्यरावच्या गुप्त जागेत शिंग व तुताऱ्या फुंकून सूर्यरावला खून सांगू लागले. शिवरायांची फौज नुकत्याच बाजींच्या आकस्मित हल्ल्यातून वाचत गुप्त जागेत पुढचे नियोजन करत बसलेल्या सूर्यरावला शिवरायांच्या खुनेची चाहूल लागली व त्याने त्वरित निशाण बारदार पाठवून कोण, कुठून, कशासाठी आले आहे बातमी काढली. बहिर्जी नायकांची खास फौज वस्ताद काकांसह चर्चेसाठी सूर्यराव बेरड यांना भेटायला आली आहे. निरोप मिळाला. मोठ्या इतमामाने सर्वांचे स्वागत झाले. इकडचे तिकडचे विषय संपवत काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला. आमच्या 1000 फौजेसोबत जर तुमची 1500 फौज मिळाली तर यशवंत माची सहज पडणार. उद्या सकाळी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा माचीवर फडकला तर तुम्हाला त्याचे सरदार नेमू हा शब्द आहे आमचा. हे ऐकून सूर्यरावच्या चेहऱ्यावर हास्य उमटले व तो बोलू लागला. काका, मला आपला कौल बिलकुल स्वीकार आहे, पण यशवंत माचीचा पाडाव करणे इतकी सोपी गोष्ट नाही. शेकडो चोरवाटा, निष्ठावान पैलवानांची फौज यासह अजून एक खास गोष्ट त्यांच्या ताफ्यात नुकतीच सामील झाली आहे. ती म्हणजे तुमचे गुप्तहेर म्हणून माचीत शिरलेल्या खंडूकडे प्राण्यांचे गूढ आवाज व त्यांना आपल्यासारखे काम करायला लावणारे विलक्षण ज्ञान लिहिलेली वही आहे. आता आधीच बिकट असलेली माची अजून बिकट झाली आहे. हे ऐकताच काकांना खंडूने बोललेले शब्द खरे वाटू लागले. पण ती वही केवळ बहिर्जींना देईन असे त्याचे वचन पण आठवले. ज्या खंडूजीला मी ओळखतो तो प्राण देईल पण वचन तोडणार नव्हता. पण आता काय उरले होते?
स्वतःच्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती खेळला. त्याचे गळे चिरायला ज्याला काही वाटत नव्हते, तो स्वराज्याशी हरामखोरी करायला मागे पुढे कसा पाहिल याची खंत काकांना होती. दीर्घ श्वास घेऊन ते बोलले, सूर्यराव, यावर दुसरा पर्याय? सूर्यराव उत्तरला, यावर पर्याय एकच. माचीच्या आतून कोणी जर गुप्तवाट दाखवली तर माची संपली म्हणून समजा. हे विषय सुरू असताना आभाळात घारी गिधाडांची गर्दी झाली होती. आसपास मुंग्यांची दाटी उडाली होती आणि पुढच्याच क्षणी सर्व फौजेवर मुंग्यांची तिखट डंके बसू लागले आणि सर्वच्या सर्व अंग झाडून धावू लागली. एकेकाला 50-50 मुंग्या. सर्वजण ती जागा सोडून धावून पठारी भागात आले व त्या मुंग्यापासून सुटका करून घेऊ लागले. दुसऱ्याच क्षणी घारी गिधाडांनी वस्ताद काका व सूर्यराव यांच्यात चाललेली बातचीत व सूर्यरावचे ठिकाण बाजींना सांगितले. क्षणात बाजींनी सोबतच्या धारकऱ्यांना तयारीचे आदेश दिले आणि तो वीरांचा लोंढा पुन्हा सूर्यराववर पडणार होता. पण आता अजून एक शत्रू वाढला होता, तो म्हणजे वस्ताद काका. पण असो, बाजींच्या गुप्ततेशिवाय जगात काही महत्त्वाचे नाही. चला रे, तलवार उचलणारे हात धडापासून वेगळे झाले पाहिजेत. त्याच्यासोबत जंगलातील साप, विंचू, अजगर, वाघ, सिंह, हत्तींचे थवेच्या थवे चवताळून बेताल ओरडत किंचाळत धावू लागले. असे वाटत होते की आता यांच्या आडवे जो कोणी येईल त्याचे तुकडे पण वाटणीला येणार नाहीत. इकडे यशवंत माची अजूनही विजयाच्या धुंदीत होती. वास्तविक शत्रू पुन्हा येईल म्हणून योजना करायच्या सोडून भीमा स्वतःच्या लग्नाची स्वप्ने पाहत होता. सकाळीच तो राजांना भेटायला गेला होता. समोर राजकुमारी सावित्री पण होती. भीमाला पाहून राजे बोलले, भीमा, तू यशवंत माचीची आबरू मान काल राखलास. प्रत्यक्ष शिवाजी राजांच्या सेनेला पराभूत करणे म्हणजे आदिलशाही दरबारी मानाची गोष्ट. पण तुझी सावित्रीची अट मला मान्य नाही. मला माफ कर. सावित्रीला सूर्यराव बेर्डाच्या हद्दीतून वाचवणारा खंडेराय हा तिने पती म्हणून स्वीकारला आहे. हे ऐकताच भीमा संतापला. काय? खंडेराय? राजे, जीवावर उदार होऊन केवळ साऊसाठी मी लढलो. आजवर फक्त तिच्यासाठी जगलो. नाही, मी लग्न करेन तर साऊशी. भलेही मला खंडेरायचा खून करायला का लागू नये. असे बोलून त्याने शमशेर उचलली आणि तरातरा तालमीकडे खंडेरायला गाठून मारायच्या उद्देशाने तो निघाला. जाताना सावित्री फक्त माझी आहे अशा आरोळ्याने सारी माची तालमीजवळ आली होती. थाडनिशी त्याने तालमीचा दरवाजाला लाथ मारली आणि तो आत गेला. राजे व साऊ सोबत हजारो यशवंत माचीचे नागरिक धावत तालमीजवळ आले होते. आता भीमा खंडेरायाला जिवे मारणार. ते तालमीच्या दरवाजातून आत जाणार. इतक्यात त्याच दरवाजातून एकाच वेळी 3-4 पैलवान धाडकन बाहेर फेकले गेले आणि आपल्या प्रचंड हातात भीमाला अंतराळी उचलून खुद खंडेराय तालमीतून बाहेर आला व त्याला सावित्रीच्या पायात आदळून त्याच्या छातीवर पाय ठेवून बोलू लागला. सावित्री तुझी नव्हे, जन्मोजन्मी फक्त या खंडेरायाची आहे. तिच्यासाठी मी माझ्या देवाला विसरेन एक वेळ, हरामखोर कुत्र्या. असे म्हणत त्याने तलवार त्याच्या छातीवर रोखली. पण त्वरित साऊ पुढे झाली व ती रोखत म्हणाली, नको खंडोजीराव, याला प्राणदान द्या. याने माची वाचवून उपकार केलेत सर्वांवर. याला प्राणदान द्या. राहिली गोष्ट या सावित्रीची, ही साऊ फक्त आणि फक्त तुमचीच राहील. असे म्हणत तिने घट्ट मिठी खंडेरायाला मारली. उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या व त्या विवाहाला जणू अप्रत्यक्ष संमती दिली. भीमा व त्याच्या 5-50 साथीदारांना यशवंत माचीच्या फौजेने हाकलून माची बाहेर काढली. साऊ व खंडेरायाचे लग्न उद्याच सकाळी लावून दिले जाईल असे राजे यशवंतरावांनी जाहीर केले. सारी माची आनंदात होती, पण अपमानाचा सूड घेण्याची तीव्र इच्छा मनी बाळगून भीमा व त्याचे साथीदार माचीबाहेर पडले.